छान असं खरपूस भाजलंय इथे मस्तपैकी. बेसनाची पोळी आहे ती मस्तपैकी. काही तुम्ही म्हणू शकतात, कोणी चिला म्हणतं बेसनाचा, कोणी पोळी म्हणतं, कोणी दिरडी म्हणतं, असं बरेच प्रकार आहेत. हा याच्यावरती नॉनस्टिक वरतीच घालते आई आणि असं छान घातलंय. चांगलं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. ते डोस्याला जसं आपण पसरवतो तसं पसरवून घ्यायचं व्यवस्थितपणे. बरोबर ना? म्हणजे जाड नाही होत. अच्छा, जाड नाही होत म्हणजे कच्चं नाही लागत. बरोबर, आईने बरोबर सांगितलं की ते जाड नाही होत आणि कच्चं नाही लागत, म्हणजे आतमध्ये व्यवस्थित होतं. काही जणांना बेसनाचा त्रास असतो म्हणून मग हे असे पर्याय असतात. म्हणजे भाजीच्या ऐवजी आपण काय तर हे खाऊ शकतो, असं म्हणजे भाजीला सबस्टिट्यूट म्हणून हे खाऊ शकतो. पोळीसोबत पण खाता येतं ना? पोळीसोबत पण खायचं, ब्रेड सोबत पण खायचं. ब्रेड सोबत पण. तू याच्यात काय काय घातलंय? कांदा, लाल तिखट, मीठ, ओवा, हळद, लसूण मिरचीची पेस्ट पण घालू शकतो ना जर घालायची आपल्या चवीनुसार. मग हे टोमॅटो सॉस बरोबर चांगलं लागतं ना? टोमॅटो सॉस, पुदिन्याची चटणी. वा, करू तेवढं कमी आहे. गोड पाणी आम्ही खाणार आहे चिंचेचं आंबट गोड पाणी आहे, त्याच्याबरोबर खाणार आहे आज. नाहीतर युजली मला ते सॉस बरोबर चांगलं लागतं. सॉस बरोबर आमच्याकडे खायला छान लागतं.